सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। श्रीराम नवमी निमित्त शहरात श्रीराम रथोत्सवाचे आयोजन। मनमाडमध्ये 12 फुटी श्रीराम मूर्ती, राम लक्ष्मण भरत सीता हनुमान यांचे सजीव देखावे, भारतीय पारंपरिक वाद्यासोबतच बँड व डीजे पथक, मिरवणुकीच्या अग्रभागी पारंपरिक वेशातील मावळा, रथात विराजमान झालेले प्रभू श्रीरामचंद्र असे या मिरवणुकीचे वैशिष्ट्य होते। रथयात्रेची सुरुवात होण्याआधी ज्येष्ठ हिंदुत्ववादी कार्यकर्ते उमाकांत राय, विवेक हातेकर, सुनील जोशी, प्रकाश गाडगीळ, रमाकांत मंत्री, गोटू केकान यांच्या हस्ते दैनिक तरुण भारताच्या जनमनातील प्रभू श्रीराम या पुरवणीचे प्रकाशन करण्यात आले। नगर प्रदक्षिणा मिरवणूक श्रीराम मंदिरात आल्यानंतर महाआरतीने रथोत्सवाची सांगता झाली। पुरातन पेशवेकालीन श्रीराम मंदिरातून रथोत्सवास सुरुवात झाली। माजी नगराध्यक्ष बबलू पाटील, माजी आमदार राजेंद्र देशमुख, नाना शिंदे, नितीन पांडे, अनंता भामरे, महेंद्र शिरसाट, रमाकांत मंत्री, नारायण पवार, सुमेर मिसर, सनी फसाटे आदींच्या हस्ते श्रीफळ वाढून रथयात्रेची सुरुवात झाली। भगव्या टोप्या, भगवे कपडे घातलेले रामसेवक सर्वांचेच लक्ष वेधून घेत होते। मिरवणूक मार्गावर सुवासिनींकडून प्रभू श्रीरामचंद्रांचे औक्षण करण्यात येत होते। मिरवणूक मार्गावर करण्यात आलेली आतिषबाजी सर्वांचेच लक्ष वेधून घेत होती। भगवे ध्वज मिरवत तरुणाईंचा उत्साह शिगेला पोहोचल्याचं दिसून आले। श्रीराम मंदिरातून निघालेली नगर प्रदक्षिणा मिरवणूक मालेगाव येवला महामार्गाच्या द्वारे एकात्मता चौक तेथून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा, छत्रपती शिवाजी महाराज चौक असा प्रवास करून श्रीराम मंदिरात मिरवणुकीची सांगता झाली। शहरातील श्रीराम चौकात असलेल्या श्रीराम मंदिरातून देखील रथोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते। या रथोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे स्त्रियांची प्रचंड मोठ्या प्रमाणावर असलेली उपस्थिती। श्रीराम चौकातून निघालेली राम रथयात्रा इंडियन हायस्कूल मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक, एकात्मता चौकात येऊन मुख्य रथोत्सवात सामील झाली। श्रीराम चौकात दोन्ही रथोत्सव आल्यानंतर मोठा जल्लोष करण्यात आला। श्रीराम चौकातील श्रीराम मंदिराच्या कळसावर बसवण्यात आलेल्या 15 फुटी श्री हनुमान मूर्तीचे लोकार्पण करण्यात आले। या प्रसंगी हनुमान चालीसा पठण व महाआरती मनमाड गुरुद्वाराचे प्रबंधक बाबा रणजित सिंग, मनमाड पोलीस स्थानकाचे निरीक्षक विजय करे, मयूर बोरसे, गुरुजीत सिंग कांत, श्रीराम जन्मोत्सव समितीचे सदस्य, श्रीराम चौक मित्रमंडळ सदस्य आदींच्या हस्ते करण्यात आली। हनुमान मूर्तीचे लोकार्पण श्रीराम चौकातील महिला भजनी मंडळाच्या हस्ते करण्यात आले। सकाळपासूनच दोन्ही श्रीराम मंदिर तसेच रथोत्सवाच्या मार्गावर मनमाड पोलीस स्टेशन मार्फत चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी निरीक्षक विजय करे यांच्यासह पोलीस स्टेशनमधील सर्व सहकारी लक्ष घालून होते। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी क्रांती आव्हाड, मनमाड।